मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, शनिवारी एपिसोड मला देता आला नाही. मी लग्नाला गेले होते, त्यामुळे लग्नानंतर मला देता आला नाही. भारी यमक जुळलं ना. असो, आणि कालचा एपिसोड नव्हताच. रविवारी त्यांनी आता सुट्टी दिली आहे या एपिसोडला. तर त्या दिवशी काही फारसं घडलेलं नाहीये. फक्त पार्थ काव्याला शंका आली आणि ती काव्या आणि पार्थने दोघांनीही जीवा नंदिनीला त्यांच्या मनातली शंका बोलून दाखवली. आता पार्थ जीवाशी बोलत असतो कारमध्ये आणि डायरेक्ट त्याने विचारलंच की तू खोटं बोलतोयस का, नंदिनीच्या बाबतीत तू काळजी घेत नाहीयेस का, वगैरे वगैरे. त्याच्या सगळ्या मनातले प्रश्न तो जीवाला विचारतो. आणि इकडे काव्या पण हळूहळू हळूहळू नंदिनीला सगळं विचारत असते. अगं ताई, जीवा तुझी काळजी घेतोय ना, सगळं ठीक आहे ना. नंदिनी तिला जरा उडवाउडवीचे उत्तरं देते. हो अगं, सगळं ठीक आहे, तू असं का विचारतेस, वगैरे वगैरे. मग काव्या थेटच बोलते, जरा काय ग ताई, जीवाचं काय चाललंय, त्याचं कोणासोबत काय चाललंय हे माहितीये ना तुला. नंदिनी म्हणते, असं का बोलतेस तू काव्या, आणि हा काय प्रश्न आहे. आणि मग इकडे जीवा पण बोलतो, अरे दादा तू असं का विचारतोयस. मग पार्थ म्हणतो, तुझं आणि आर्याचं अफेअर चालू आहे ना. डायरेक्टच बोलतो पार्थ. मग जीवा म्हणतो, अरे असं का बोलतोयस दादा, अरे ती डॉक्टर आहे नंदिनीची, मी असं वागेल का तिच्याशी. मग पार्थ म्हणतो, हो काव्याची पण डॉक्टर आहे, मग तिच्या मागे पुढे मी करतो का. हे जीवा, खोटं बोल नको, मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तू सिनेमा बघायला गेलाच नव्हता हे मला माहिती आहे. इकडे आता नंदिनी म्हणत असते काव्याला, अगं काव्या हे काय काही विचारतेस तू. मग काव्या म्हणते, ताई तू मला शेंड्या लावतेस. नंदिनी म्हणते, अगं खरंच सिनेमाला गेले होते जीवा त्या दिवशी, आणि ते गेल्यावर लक्षात आलं होतं मला की थिएटर रिनोव्हेशनला वगैरे गेलंय. पार्थने ती माहिती काढली ना, थिएटर रिनोव्हेशनला वगैरे गेलं होतं, ते जे थिएटरचं नाव घेते नंदिनी ते सगळं. आता इकडे पार्थ पण जीवाला ओरडतो बरं का, काय रे जीवा, त्या दिवशी खरंच तू पिक्चरला गेला होतास. जीवा आता पुन्हा खोटं खोटं बोलायला लागतो. अरे हो, मस्त प्लॅनिंग झालं होतं माझं मित्रांसोबत. अरे आता त्या दिवशी ते रिनोव्हेशनला होतं थिएटर, म्हणून आम्ही दुसरीकडे गेलो. आणि दादा ते मी नंदिनीला सांगायचं विसरलो, पण तुला खोटं वाटतंय का माझं हे बोलणं. आता मात्र पार्थ म्हणतो, ए जीवा तू खरं बोलतोयस ना, मग एवढा नर्वस का दिसतोयस तू. आता लगेच जीवा म्हणतो, दादा तू काही प्रश्न विचारतोयस आणि उलट तपासणी करतोयस तर नर्वस होणारच ना मी. पार्थ म्हणतो, जीवा बस करा आता, तुझं खोटं बस कर. हे बघ जीवा, मला तुझ्याबद्दल सगळं माहितीये, तुझं कॉलेजमधली पहिली दारू, तुझा पहिला क्रश, सगळं सगळं. आणि तू मला सगळ्या गोष्टी नेहमीच शेअर करतो. काही गोष्टी लपवल्या तू. 16 डिसेंबरच्या गोष्टी मला माहिती नव्हत्या, पण हा आता तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी दिसतंय की तू लपवतोयस. तेवढीच गोष्ट मी शोधून काढलो नव्हतो, ती 16 डिसेंबरची. हे बघ जीवा, ती गोष्ट मला माहित नव्हती आणि ती विचित्र पद्धतीने समोर आली, आणि तू ज्या गोष्टी मोकळेपणाने माझ्याशी शेअर केल्या ते मी सॉर्ट केल्या जीवा. म्हणून तुला सांगतोय, मोकळेपणाने मला सगळं सांग. तू लपवत असलं ना तर सांग मला. खरं तर जीवाने पार्थला सांगायला हरकत नाहीये बरं का प्रेक्षकांनो. इकडे या सीन मध्ये आपण बघतोय की नंदिनी म्हणते, बघ जीवा माझ्यापासून काही लपवत नाही काव्या, माझा विश्वास आहे त्यांच्यावर. पण काव्या म्हणते, हे बघ ताई, मला एवढं माहितीये की जीवा काहीतरी लपवतोय, ते आर्याबद्दल आहे हे नक्की. नंदिनी म्हणते, जाऊ दे ग काव्या, काही आपलं भलतीकडेच विषय जातोय, आपण इथेच थांबूयात. नंदिनी टाळत असते काव्याला. काव्या म्हणते, हे बघ ताई, तुला जर असं वाटत असेल मी खूप पर्सनल प्रश्न विचारते, नाही म्हणजे आफ्टर ऑल हा तुझ्यातला आणि जीवातला प्रश्न आहे, त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. पण माझं आणि पार्थचं लक्ष राहणार आहे बरं का जीवाकडे, आणि स्पेशली माझं. काय आहे ना ताई, शेवटी प्रश्न तुझ्या आयुष्याचा आहे, आणि आयुष्यात तुला माझ्यामुळे चीड झालेलं आहे, त्यामुळे आपल्या बहिणीचा संसार मोडावा असं मला वाटत नाहीये. नको काळजी करूस, मी ठेवते लक्ष जीवाकडे, असं म्हणून ती निघून जाते. नंदिनीला टेन्शन आलंय. जीवा तीनदा तीनदा इकडे पार्थला सांगतोय गाडीमध्ये, अरे दादा मी नाही लपवते, खरंच सांगतोय, तुला वाटतंय तसं काही नाही, मी तुझी शपथ घेऊन सांगतो. अरे ठीक आहे, माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ, अजून काही. पार्थ म्हणतोय, जीवा तू खूप मोठी शपथ घेतोयस, लक्षात ठेव हा, तू मोठी गोष्ट करतोयस. हे बघ ठीक आहे, तुझ्यावर विश्वास ठेवतो मी, तू जे सांगतोयस ते. आता एक लक्षात ठेव जीवा, तू बाळाची शपथ घेतलीस म्हणून सांगतो, जी तुझ्या बाळाचा अंश तिच्या पोटात वाढवतीये, तिच्यासाठी असं वागू नकोस रे. काही झालं तरी तिचा इमोशनल सपोर्ट हो, तिची काळजी घे. आता हे तो नंदिनीबद्दल बोलला बरं का प्रेक्षकांनो, पण आता हे सगळं उलटं पण लक्षात घेता येईल. म्हणजे आर्याच्या पोटात वंश आहे ना यांचा, असं म्हणते. बापरे प्रेक्षकांनो, मालिका एवढी कन्फ्युजिंग झाली आहे ना की टेन्शनच येते बाबा आता मला, म्हणजे बोलायला पण आणि बघायला पण. आता पार्थ निघून जातो एवढं बोलून, आणि जीवाला वाटतं नंदिनीला सांगावं हे सगळं, म्हणून तो नंदिनीला कॉल लावत असतो. आणि नंदिनीला वाटत असतं की जीवाला सांगावं, म्हणून ती पण त्याच वेळेला त्याला कॉल लावत असते जीवाला, म्हणून दोघांना एकमेकांचे फोन एंगेज येतात. एवढंच त्यांनी या सीनमध्ये दाखवलंय. आता पुढे बघा काय होतं प्रेक्षकांनो. यांना टेन्शन आलंय सॉलिड. तेवढ्यात मानिनीला फोन आलाय विक्रमचा. मानिनी किचनमध्ये असते तेव्हा तिकडनं विक्रम तिला सांगतात की भजे कर. मानिनी चिडते बरं का, आणि म्हणते, भजे बरं तुम्ही घरी तर या आधी, बघू पुढे. बरं बरं करते, बटाट्याची पण करते, मिरच्या नाही आहेत घरात. एक काम करा, नाही कांदा बटाटा सगळे आणा आणि मग भजी करा.
नाही म्हणजे आपण भजीची गाडीच टाकूयात ना. हो. मानिनी वैतागून बोलत असेल पण तेवढ्यात आता रेंज जाते फोनची विक्रमच्या आणि फोन कट होतो. मग नंदिनी येऊन म्हणते, काय झालं आई, कोणाला भजी खायची आहेत? मग मानिनी चिडते आणि म्हणते, हे तुमचे सासरे बुवा, त्यांना खायचे आहेत ना भजे, तिथे बसल्या बसल्या ऑर्डर देतात, हे खायचं ते खायचं, ऑफिसमध्ये बसून भजी खायचे डोळे लागलेत त्यांना. मग नंदिनी म्हणते, आई मला पण भजी खावीशी वाटतात, किती छान पाऊस पडतोय बाहेर. मानिनी म्हणते, तुझं ठीक आहे बाई, तुला डोळ्याला लागू शकतात, पण यांचं काय, काही आपलं असं म्हणून मानिनी निघून जाते तिथून. पण आता नंदिनीला अचानक टेन्शन येतं बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे तिला आता आर्याच्या बाबतीत भीती वाटायला लागली आहे. काव्या जे बोलली ना मगाशी तेच. तेवढ्यात जीवा येतो तिथे आणि नंदिनीच्या तोंडावर बोट ठेवतो आणि म्हणतो, नंदिनी मला मस्त मस्त भज्यांचा वास आला रस्त्यात आणि मी तुझ्यासाठी भजी घेऊन आलोय बघ. मानिनीला विक्रमचा फोन येतो ना, म्हणून मानिनी पुन्हा चालली जाते तिथून. पण आता तेवढ्यात जीवाने नंदिनीसाठी मस्त गरमागरम भजी आणली आहे. तिला भजी खायची असतात ना, तर बघा तिची इच्छा पूर्ण झाली आहे. आधी तर तो नंदिनीला गेस करायला सांगतो आणि मग तिला वाटतं गजराच आणला असेल याने, पण मग आता भजी दाखवतो आणि नंदिनी म्हणते, अय्या भजी. मग जीवा म्हणतो, अगो मस्त भजीवाला आलाय आपल्या इथे कोपऱ्यावर आणि काय मस्त भजी तळत होता, पावसाची खावीशी वाटली, मी आणली तुझ्यासाठी. नंदिनी म्हणते, थँक्यू हा जीवा, थँक्यू सो मच. मी पण ना काही विचार करत होते मगाशी तुमच्याबद्दल. तुम्ही मात्र जीवाची पर्वा न करता एवढ्या पावसात माझ्यासाठी भजी घेऊन आलात आणि काय हो जीवा, खरंच मी पण ना उठसूट विचार करते तुमच्याबद्दल, काही आपलं. जीवा म्हणतो, काय विचार करत होतीस एवढा माझ्याबद्दल? मग नंदिनी म्हणते, जाऊ द्या काही नाही, पण तुम्ही माझ्यासाठी भजी नाही कोहिनूर आणलाय, कोहिनूर. जीवा म्हणतो, मग आता या सैनिकाला त्याचं बक्षीस मिळायलाच हवं. आणि आता तो ती भजी तोंडात धरतो आणि नंदिनीला म्हणत असतो, खा. बहुतेक भज्यासोबत जिलेबी पण आणली आहे. इकडे हा पार्थ पण भिजत आलाय बरं का. मगाशी त्याच्या हातात छत्री होती ना प्रेक्षकांनो, गाडीतून उतरताना तुम्ही नोटीस केली की नाही माहित नाही, पण मी नोटीस केली होती. आता काव्या हसायला लागते बरं का पार्थला. काव्यानेच सांगितलेलं असतं त्याला पावसातून पै या म्हणून. काव्याला तो म्हणत असतो, काय तुम्ही पण काव्या, आपल्या बाळाला तुम्ही हेच शिकवणार का? काव्या म्हणते, हेच काय? मग पार्थ म्हणतो, हेच ना, नवऱ्याला पिक करायला बोलवणं, मग आता पावसात भिजवणं नवऱ्याला, स्वतः पण भिजणं, त्यालाही भिजवणं. काव्या म्हणते, छान आहे की नाही, आहे की नाही? पार्थ म्हणतो, छान आहे, पण आली आली, एक मिनिट, आली आली. आता काव्या म्हणते, कोण आली? पार्थ म्हणतो, आली, येणार येणार, असं म्हणून तो जोरात शिंकतो बरं का. मग काव्या हसायला लागते आणि तिला लक्षात येतं की याला सर्दी झाली आहे. पार्थला लगेच सर्दी झाली आहे भिजल्या भिजल्या. काव्या त्याला खूप हसते आणि चिडवते आणि म्हणते, काय पार्थ, तुम्ही पण ना. आता पार्थला सर्दी झालेली असते म्हणून ती त्याचं डोकं पुसून देते आणि स्वतःचंही पुसत असते. तेवढ्यात तिथे मानिनी येते बरं का. पण शिंकता शिंकता या दोघांच्या डोक्याला एकमेकांची टक्कर लागते. मग ते रोमॅन्टिक अंदाजाने एकमेकांना सांगतात. म्हणजे पार्थ म्हणतो, काव्या पुन्हा टक्कर द्या ना, नाही ते शिंग येतील. आणि हे दोघं एकमेकांची डोकी पुसत असतात. तेवढ्यात मानिनी येते आणि म्हणते, अरे ए पार्थ, अरे काय तू घर ओलं केलंस, अरे काय तू ओला होऊन आलास का पावसात? पार्थ म्हणतो, अगं आई तू कुठल्या प्रदर्शनाला जाणार होतीस ना, तू घरी कशी काय? मानिनी म्हणते, अरे जाणार होते बाबा, पण पाऊस केवढा आहे बाहेर, पण माझं सोड, तू काय पोहत आलास का पावसात? छत्री कुठे गेली तुझी? पार्थ म्हणतो, आई ती उडाली छत्री. अगं आई, ते काव्याला पकडत होतो ना मी, तर उडाली छत्री. मग मानिनी चिडते त्याच्यावर म्हणते, हो का, छान छान. नाही गाडी होती की नाही तुझी, का ती पण उडून गेली? पार्थ म्हणतो, नाही ग, होती ती, हो नाही ते. मानिनी म्हणते, काय हो, काय नाही काय, काय नाही काय? पार्थ म्हणतो, अगं ते 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 ना गाडी होती, पण ती हो उडी होती गाडी, ती उडाली नाही, पण छत्री उडाली. थोडीशी गंमत जम्मत होते यांची. मानिनी म्हणते, काय रे पार्थ, अरे आजारी पडशील बेटा, जा आंघोळ करून घ्या, पुसून घ्या अंग पटकन, जा लवकर. पार्थ म्हणतो, आई तुझं पण ना अवघडच आहे. तुझं असं आहे की दुसऱ्याचं ते लेकरू आणि स्वतःचं ते बाब्या कार्ट. मानिनी म्हणते, गप्पा बस, जा आता लवकर अंग कोरडं कर. असं म्हणून आता मानिनी स्वयंपाकघरात येते तेव्हा यांची अशी भजी खायची पद्धत चालू असते. मानिनी बिचारी चुकीच्या टायमिंगवर आली. ती आता डोक्याला हातच मारून घेते. तिला आता घरात राहणं अवघड झालंय बिचारीला प्रेक्षकांनो. 2-2 पोरं, 2-2 सुना आणि मानिनीची फजिती बघा. असं झालेलं आहे बिचारीचं. असो, तुम्हाला आवडतोय ना माझा रिव्ह्यू ऐकायला, मग लाईक करायला विसरू नका हो मंडळी. मानिनी आल्या आल्या लगेच जीवा म्हणतो, आई तू पण ना. लगेच मानिनी म्हणते, सॉरी बाबा सॉरी, पण अरे जीवा, तू पण भिजलायस? तुम्ही दोघांनी काय गाड्या विकून टाकल्या का? नंदिनी म्हणते, बघा ना आई. मानिनी म्हणते, हे काय, तुम्ही दोघं भाऊ कसं काय भिजून आले? मग आता जीवा म्हणतो, अगं आई याच्यासाठी. आता तो भजे दाखवतो तेव्हा मानिनी चिडते आणि म्हणते, अगं नंदिनी, अगं काय ग, अगं तू मगाशीच म्हटली मला भजी खायची, मी केली असती ना घरी, बाहेरचं कशाला मागवलंस बेटा? अगं हे सुरक्षित नाहीये. आपले बिचारे अधिकारी वगैरे सतत झटतायत बाहेरचं लोकांनी खाऊ नये म्हणून, आणि तुम्ही हे काय करताय दोघं जण? आणि त्यातनं हे असं वर्तमानपत्रात गुंडाळलेली भजी वगैरे नाही खाऊ रे पोरांनो. काय हे? जीवा म्हणतो, अगं आई थांब जरा, किती बोलशील तू? अगं तिने नाही सांगितलं मला आणायला, मी आणली ती भजी.
मानिनी चिडून म्हणते, कशाला आणली मग ती बाहेरची भजी? तुझी बायको प्रेग्नंट आहे, तू विसरला की काय? आणि तिने खाऊ नये, बाधलं तर काय होईल? कोणीही बाहेरचं खाऊ नये सध्या, तुम्हाला कळत नाही का रे, पावसाळा आलाय ना. जीवा म्हणतो, मग काय करू आता या भजीचं? मानिनी म्हणते, आता काय घ्या, आता सगळ्यांनी थोडी थोडी खा आणि संपवा, आणि ते डोकं पूस बाबा आधी, असं म्हणून मानिनी चालली जाते. जीवा म्हणतो, काय आई पण माझ्या वाटचं पण खाऊन गेली. नंदिनी म्हणते, बरोबर बोलल्यात आई. जीवा, हो आज आणलंय तुम्ही बाहेरचं, पण आता आणू नका हं, चांगलं नसतं या दिवसाचं बाहेर खाणं. आणि तसंही मी बोलत असते आर्याला बाहेरचं खाऊ नको खाऊ नको, आणि मी खाते, हे बरोबर नाहीये. शेवटी मी पण आई होणार आहे ना. आर्याला जेवढी आपण काळजी घ्यायला सांगतो तेवढी आपण पण घ्यायला हवी. शेवटी मी पण थोडा त्याग करायला हवा आई म्हणून, नाही का? आणि तसंही जीवा, आपण जर बाहेरचं खाणं बंद केलं तर आपण आर्याला सांगू शकतो ना की तूही बाहेरचं खाऊ नको. जाऊ द्या आता जीवा, मी पण बाहेरचं खाणं बंद करणार आहे. मग जीवा म्हणतो, बाप रे चकाचक बाई, तुला ना खरंच हॅट्स ऑफ आहे हा. तू ना खरंच म्हणजे खऱ्या अर्थाने बाळाची आई आहेस. अगं मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. नंदिनी म्हणते, मला पण बोलायचंय. मग हे दोघे जण ठरवतात बेडरूम मध्ये जाऊन बोलावं. मग नंदिनी म्हणते, मला काव्याबद्दल बोलायचंय. मग जीवा म्हणतो, मला पण पार्थ दादाबद्दल बोलायचंय. आणि मग हे दोघे जण त्यांच्या बेडरूम मध्ये जातात. इकडे पार्थ ओरडत असतो मोठ्याने, काव्या लवकर या बाहेर, तुमची आंघोळ झाल्यावर गिझर लावून द्या, मला पण गरम पाण्याने आंघोळ करायची आहे. आता काव्या बाहेर येणार तेवढ्यात याच्या डोक्यावर कोणीतरी टॉवेल ठेवलेला असतो आणि याचं डोकं पुसून देत असतं कोणीतरी पार्थचं. आता ती असते रम्या. पार्थला वाटतं की काव्या चाललीये बाहेर आंघोळ करून. तो म्हणत असतो, वा वा वा, मस्त पुसतायत काव्या डोकं माझं, छान वाटतंय बघा, मस्त वाटतंय, आ हा हा, असं तो कॉमेंट्री करत असतो. पण आता काव्या बाहेर येते आणि बघते रम्या पार्थचं डोकं पुसून देते आणि तिची आता सटकते बरं का प्रेक्षकांनो. साहजिक आहे, कोणत्याही बायकोला रागील ना. मजा येते. आता ही मजा घ्यायची असेल तर उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे, कारण आज त्यांनी तुर्तास एवढंच दाखवलंय. याला भारी वाटत असतं पार्थला कोणतं काव्या डोकं पुसून देते म्हणून, पण काव्या डोकं न पुसून देता रम्या पुसून देत असते. आणि हे काव्या सीन बघते, इकडे जीवाला टेन्शन आलेलं असतं. आता जीवा आणि नंदिनी दोघं एकमेकांना सांगतात पार्थ आणि काव्याबद्दल. मग नंदिनी आणि जीवा एकमेकांना सांगतात, पण डायरेक्ट आता नंदिनी बोलताना दाखवली की सॉरी जीवा, मला काही सुचलं नाही हो काय बोलू, पण मी सांगितलं खोटं कारण की तुम्ही थिएटरला गेला होतात. तुम्हाला तरी कुठे माहिती होतं रेनोव्हेशनला थिएटर आहे वगैरे. जीवा म्हणतो, हो ना अगं, नशीब मला सुचलं, मी विचारलं थिएटरमध्ये फोन करून, नाहीतर वाट लागली असती ग माझी. तेवढ्यात आता जीवाला फोन आलाय आर्याचा. मग जीवा फोन स्पीकरवर ठेवतो. आता आर्या तिकडनं म्हणते, हां हाय अरिजी, जन्मजय. नाही म्हणजे तुला फोन करून सांगायचं होतं की डबा नको आणूस, आज भूक नाहीये मला, आणि पावसा पाण्याचा उगाच धावपळ करत येऊ नकोस. आता नंदिनी खाणाखुणा करत असते जीवाला बरं का. ती तिथे असं दाखवतच नाही, कारण ती वसकली ना परवा तिच्यावर, आर्या नंदिनीवर. जीवा म्हणत असतो, अगं भूक नसेल तर ठीक आहे, पण दूध तरी पिऊन घे हा आर्या. आर्या म्हणते फोनवर, नकोय रे बाबा मला. आणि नंदू कुठे, मी तिला केव्हापासून फोन करते, ती का उचलत नाहीये फोन, रागवली आहे का माझ्यावर? मग आता नंदिनी खुणवत असते जीवाला, चार्जिंगला फोन होता असं सांगा. मग जीवा म्हणते, अगं आर्या काय झालं, ती फोन चार्जिंगला लावून निघून गेली, सायलेंटवर होता फोन तिचा. का ग काय झालं, ती का रागवली आहे तुझ्यावर, असं का बोललीस? आर्या म्हणते, अरे असंच, तिला सवय आहे ना रुसायची म्हणून म्हटलं. एनिवे, अरे बाहेर पाऊस पडतोय, मी चालले बरं का भिजायला, गुड नाईट, बाय बाय, असं म्हणून आर्या फोन कट करते आणि पळत पळतच जाते बाहेर. बापरे, ही प्रेग्नंट आहे ना प्रेक्षकांनो. आता तर काहीच्या काही दाखवत आहेत बाबा, अवघड आहे प्रेक्षकांनो. असो, आता जीवाला टेन्शन येतं, तो हॅलो हॅलो करत असतो, तोपर्यंत आर्याने फोन कट केलेला असतो. जीवा चिडतो आणि म्हणतो, अरे नंदिनी, ही मुलगी कशी आहे ग, हिला सतत काय भिजायचं असतं पावसात. नंदिनी म्हणते, बघा ना सर्दी झाली, खोकला आला, बाळाला त्रास झाला, तर हिला का कळत नाही, पोटात बाळ आहे ना हिच्या आपलं. लगेच आता जीवा म्हणतो, तू चल लवकर, आपण दोघं जाऊ तिथे. मग नंदिनी म्हणते, नाही तुम्हीच जा, मी नको, जा जा तुम्ही. जीवा म्हणतो, अगं काय झालंय, काही झालंय का, म्हणजे तू तिचे फोन रिसीव्ह करत नाहीयेस वगैरे म्हणून विचारलं. तीही म्हणते की नंदिनी रागवली, काय प्रकरण आहे, बरं चल आपण नंतर बोलूयात, मी रेडी होतो, चल आपण जाऊयात तिकडे. नंदिनी म्हणत असते, ऐका ना जीवा, पण जीवा काही ऐकत नाही आणि जातो तयार व्हायला. आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. नंदिनीला टेन्शन आलंय आता प्रेक्षकांनो, पण आता उद्या याहीपेक्षा जास्ती तमाशा होणार आहे मालिकेत. आता ही आर्या भिजते म्हणून आता जीवा तिचं डोकं पुसून देत असतो. तेवढ्यात नंदिनी येते टॉवेल घेऊन आणि या दोघांना अशा परिस्थितीत पाहून खूप ऑकवर्ड फील करते. इकडे आता काव्याच्या होणाऱ्या बाळाचा, म्हणजे ते एक फोटो लावलेला असतो ना त्यांनी बाळाचा, तो फोटो खाली पडतो. त्यामुळे काव्याला टेन्शन येतं. ती विचार करते, बापरे बाळाला काही होणार तर नाही ना देशमुख. मग पार्थिला जवळ घेऊन म्हणतो, नाही नाही काही होणार नाही, टेन्शन घेऊ नका. आणि रम्या या दोघांचं बोलणं ऐकते आणि मनात विचार करते,
बाळाला काहीतरी होणारच ना. मंडळी, मालिकेत जरा नकारात्मक गोष्टी जास्तीच चालू आहेत ना, पण असो, बघू काहीतरी घडेलच पुढे. आजचा भाग आवडल्यास प्लीज लाईक करा, माझ्या आवाजासाठी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाईचा आशीर्वाद नक्की बघा, तो मी आधीच दिलाय. चला तर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी, बाय बाय.